नमस्कार. आमची ही साईट आहे पलावामध्ये. ते वास्तूच्या मॅडम आहेत, सविता मॅडम, आणि हे आमचे क्लायंट आहेत. तर इथे वास्तूचं चालू आहे काम, तर ते थोडंफार सांगतील मॅडम तुम्हाला. नमस्कार, माझं नाव सविता आहे. कृष्णा ॲस्ट्रो वास्तू आपलं वास्तूचं चॅनल आहे. आणि सेकंड गोष्ट, पहिली गोष्ट असते की आपण याच्यासाठी इथे वास्तूचं काम करतोय की ही साऊथची एंट्रन्स आहे. जी साऊथची एंट्रन्स आपल्यासाठी चांगली नाही आहे, लहान मुलांसाठी चांगली नाही आहे, आपल्या ग्रोथसाठी चांगली नाही आहे. म्हणून आपण साऊथच्या एंट्रन्सला ब्लॉक करून पॉझिटिव्ह एंट्रन्स त्याला बनवत आहे. तर आता आपण पहिले बघणार आहोत की यांचं किचन जे आग्नेय दिशेला पाहिजे. आयडली वास्तूमध्ये किचन हे आग्नेय दिशेला पाहिजे. तर हे बरोबर यांचं किचन जे आहे आग्नेय कोपऱ्याला आलेलं आहे. ईस्ट टू साऊथ ईस्ट मध्ये ते आलेलं आहे, त्यामुळे ते प्रॉपर बरोबर आहे. पण आता आपण जाणार आहोत टॉयलेटकडे, जे नॉर्थ ईस्टला आलेलं आहे, नॉर्थ टू नॉर्थ ईस्ट मध्ये आलेलं आहे. तर नॉर्थ ईस्टचं टॉयलेट जरी सगळ्यांचं असलं तरी घाबरून जायची गरज नाहीये. त्याच्यासाठी आपल्याकडे सोल्युशन आहे. नॉर्थ ईस्टला आपण केडीएम बिस्किट आपण टाकतो, जे ती जी दिशा आहे नॉर्थ ईस्टची त्याला सिल्वर आपण ह्याच्यामध्ये टाकतो, म्हणजे चांदी, आणि त्याच्यामुळे ते एनहान्स होतं. तिकडची जी दिशा आहे, तिकडचं जे पण प्रॉब्लेम आहे ती चांदी त्याला धरून घेतं आणि तिकडचे जे पण कट्स टॉयलेटमध्ये जे पण असेल त्या सगळ्या गोष्टी तिथेच रिमूव्ह करतं. तिकडची निगेटिव्हिटी पूर्ण काढून टाकतो. हे प्लेस करायचं चार दिशेने. हे काय आहे? हा, हे आहे क्रिस्टल. हे ग्रीन इम्ब्राल्डचे क्रिस्टल्स आहेत. ही दिशा बुधाची आहे. नॉर्थ ही दिशा बुधाची आहे, म्हणजे बुध रत्न आपण तिथे स्प्रेड करतो. हे पुन्हा नॉर्थ ईस्टच कॉमन टॉयलेट वॉशरूम आहे यांचं. तर इथे पण आपण सेम रेमेडीज यूज करणार आहे, कारण की तिचं डायरेक्शन नॉर्थ ईस्ट मध्ये येतं कम्प्लिटली. तर इथे पण आपण सिल्वर प्लेट्स टाकणार आहे, केडीएम बिस्किट्स. आणि इकडे पण आपण ग्रीन जो आपला दुधाचा तुकडा आहे, क्रिस्टल्स आहेत, ते आपण इथे पण यूज करतो. हे प्युअर चांदी आहे का? हा, हे पूर्ण सिल्वर आहे. केडीएम जे चांदीवर केडीएमचं मार्क असतं ते केडीएम बिस्किट आहे. त्याच्यात सेम तसंच आहे. चालू करते. नॉर्थ टू ईस्ट मध्ये, म्हणजे उत्तर दिशेपासून ते पूर्व दिशेपर्यंत हा पूर्ण वास्तूमध्ये कट आलेला आहे. कट येणं म्हणजे वास्तूसाठी, आरोग्यासाठी धोकादायक आहे, चांगलं नसल्यामुळे. आपण तिथे ॲल्युमिनियमचे बिस्किट्स, म्हणजे हे स्टार बिस्किट्स तिथे टाकतो, आणि त्याच्यामुळे काय होतं की जी दिशेचं कट झालेलं आहे ते इन्हान्स करतं. म्हणजे जी आपल्या दिशेचा जो कट आहे तो भरून निघतो या सगळ्या गोष्टींमध्ये. ही ती नॉर्थ टू ईस्ट मधली रेमेडीज आहे आपल्यासाठी. हे कॉपरचं आहे, आणि हे कॉपर सीचा पिरॅमिड बोलतात त्याला. आणि हे 9 याच्यासाठी आपण टाकतो की 9 ही अंक जो आहे तो खूप पॉझिटिव्ह अंक आहे. त्याच्यासाठी आपण 9च्या रिलेटेड सगळ्या ज्या रेमेडीज आहेत त्या 9च्या रिलेटेड आपण टाकतो याच्यामध्ये. आणि 9 हा अंक म्हणजे 108 वेळा आपण महाची जप करतो. त्याच्यामध्ये पण जर तुम्ही टोटल केली 108 108, तर त्याचं प्लस केल्यावर 9 हे येतं, आणि खूप पॉझिटिव्ह व्हायब्रेशन याचं ब्रह्मांडामध्ये जातात. आणि म्हणूनच 9 हा आकडा खूप लकीली मानला जातो. त्याच्यासाठी आपण 9च्या पिरॅमिडमध्ये या सगळ्यांचा सिक्वेन्स लावलेला असतो. हे ज्या आपण रेमेडीज इथे लावलेल्या आहेत, टाकलेल्या आहेत, त्या सगळ्या आता आपण कव्हर अप करणार आहे. आणि हे जे आपले क्लायंट आहेत चौधरी सर आणि मॅम, तर संतोष सरांचं त्यांच्याशी बोलणं झालेलं. ह्यांचं सिव्हिल वर्क कम्प्लीट झालेलं होतं. त्याच्यानंतर त्यांचं बोलता बोलता त्यांनी सांगितलं सरांना की आपली साऊथचा एंट्रन्स आहे. मग सरांनी चेक केलं की खरंच साऊथचा एंट्रन्स येतोय का, तर त्यांनी ते बघितलं आणि त्याच्यानुसार मग आपण त्यांना रेमेडीज सांगितलं.
आणि वास्तूमध्ये आपल्याला काहीतरी दोष आढळले नॉर्थ ईस्टमध्ये वगैरे, तर त्यांना हेल्थ इश्यू थोडेसे प्रॉब्लेम्स दाखवत होते. त्या रिलेटेडच आपण तिथे रेमेडीज वगैरे केलेले आहेत. घराचं काम चालू असताना सिव्हिल वर्क पूर्ण झालं होतं आणि सहज संतोष सरांबरोबर डिस्कशन करताना आमचा साईडवरून चर्चा झाली. तेव्हा कळलं की आमचं एंट्रन्स साऊथ डायरेक्शनला आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं की ह्या ज्या मॅडम आहेत त्यांना कन्सल्ट करा आणि ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला सांगतील की काय योग्य आहे आणि काय योग्य नाही. सो मॅडमशी बोलल्यावर आम्हाला भरपूर काही गोष्टी कळल्या की काय करायला हवं काय नाही. आमचा पास्टही त्यांनी न सांगता त्यांनी आम्हाला पास्टच्या आमच्या काही गोष्टी एवढ्या सांगितल्या की आम्हाला आश्चर्य झालं की म्हणजे न करीत असताना त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्हालाही काही वास्तूशी रिलेटेड तुमच्या घरी करायचं असेल तर ह्या मॅडम खूपच एक्सपर्ट आहेत. तुम्ही नक्की त्यांना कन्सल्ट करा, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा.